नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी जो काही तुमचा 22 फेब्रुवारी या दिवशी पेपर आहे, तर त्या पेपरासाठी आज आपण पहा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 1935. तर पहा, 1935 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, पेच राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश. तर पहा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये पेच राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्यमालेतील कोणता ग्रह हा तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मंगळ. तर पहा, सूर्यमालेतील मंगळ या ग्रहास तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक चौथा, कामरूप हे कोणत्या भारतीय राज्याचे प्राचीन नाव आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा, आसाम. तर कामरूप हे आसाम या भारतीय राज्याचे प्राचीन नाव होते. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते अक्षरे स्वर नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा, क. क हे जे अक्षर आहे तर ते स्वर नाही. तर क हे जे अक्षर आहे तर ते पहा काय आहे, तर ते व्यंजन आहे. काय आहे? व्यंजन. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, सोलापूर. तर महाराष्ट्रातील पहा, सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7, मुलांनी अभ्यास करावा या वाक्यातील प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तर मुलांनी अभ्यास करावा या वाक्यातील प्रयोग काय होईल? ऑप्शन क्रमांक 3, भावे होईल. कोणता प्रयोग? भावे प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 8, रक्ताचा pH किती असतो? तर रक्ताचा pH पहा, ऑप्शन क्रमांक 2, 7.4 इतका असतो. प्रश्न क्रमांक 9, द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पहा, 1857. तर पहा, द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची स्थापना ही सन 1857 या वर्षी ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? तर मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल, तर ते ऑप्शन क्रमांक 2, मुलगी असा होतो. प्रश्न क्रमांक 11, जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या शहरात घडलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, अमृतसर, जे की पहा पंजाब या राज्यामध्ये आहे. पंजाब. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरात घडलेले होते. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे पहा 13 एप्रिल सन 1919 घडलेले होते. कधी? 13 एप्रिल सन 1919 जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. तर तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांना सर ही पदवी त्यांना परत केलेली होती. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे जलविद्युत केंद्र कोठे आहे किंवा कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा, कोयना. तर महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे जलविद्युत केंद्र हे कोयना हे आहे. प्रश्न क्रमांक 13, विद्युत धारेचे SI एकक काय आहे? तर विद्युत धारेचे SI एकक कोणते आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 4, ॲम्पियर आहे. कोणतं? ॲम्पियर. प्रश्न क्रमांक 14, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर लोकसभा सदस्य होण्यासाठी पहा, किमान वय हे ऑप्शन क्रमांक 3, 25 वर्षे. किती? 25 वर्षे वय असावे लागते. प्रश्न क्रमांक 15, ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर ते ऑप्शन क्रमांक 2, वि. स. खांडेकर आहेत. कोण आहेत? वि. स. खांडेकर. प्रश्न क्रमांक 16, आकाश या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे.
तर आकाश या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 अंबर होतो. कोणता होतो? अंबर. प्रश्न क्रमांक 17, संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, देहू. देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 18, भारताचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुंबई. तर भारताचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे मुंबई या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 19, पेशीचा शोध हा पुढीलपैकी कोणी लावलेला होता? तर पेशीचा शोध पहा, ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट हुक यांनी लावलेला होता. पेशीचा शोध हा रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 शेकरू, ज्याला की आपण खारा असे म्हणतो. तर पहा, शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. प्रश्न क्रमांक 21, सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, बॅडमिंटन. तर सायना नेहवाल ही जी खेळाडू आहे तर ती बॅडमिंटन या खेळाशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22, हवेत सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता आहे? तर हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन हा वायू आहे. तर हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? तर ते 78% आहे. किती? 78% नायट्रोजनचे प्रमाण हे हवेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर सत्यशोधक समाजाचे मुखपत्र हे ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू होते. कोणते होते? दीनबंधू. प्रश्न क्रमांक 24, मानवी शरीरात रक्त शुद्धीकरणाचे म्हणजेच फिल्टरिंगचे मुख्य कार्य कोण करते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा, किडनी. तर मानवी शरीरात रक्त शुद्धीकरणाचे मुख्य कार्य किडनी करते. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी म्हणजेच MPA कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी आहे. प्रश्न क्रमांक 26, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 3 आपला भारत हा देश आहे. प्रश्न क्रमांक 27, वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहास काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, प्राणहिता. वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा, व्हिटॅमिन Cच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, स्कर्वी. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो किंवा रोग होतो. प्रश्न क्रमांक 29, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 30, श्यामची आई हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर श्यामची आई हे जे प्रसिद्ध मराठीचे पुस्तक आहे तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी ते पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 31, गोबर गॅसमध्ये मुख्यत्व कोणता वायू असतो? तर गोबर गॅसमध्ये पहा, मुख्यत्व ऑप्शन क्रमांक 3 मिथेन. कोणता? मिथेन हा वायू असतो. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रायगड. तर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्याला तांदळाचे कोठार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 33, सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, राजाराम मोहन रॉय. तर राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी तर त्यांनी प्रयत्न केलेले होते. प्रश्न क्रमांक 34, अश्रूची झाली फुले या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, वसंत कानेटकर. वसंत कानेटकर हे अश्रूची झाले फुले या नाटकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 35, इस्रोचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे?
तर इस्रोचे मुख्यालय पहा ऑप्शन क्रमांक 3 बेंगळुरू या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 36 इन्सुलिन शरीरातील कोणत्या अवयवामधून स्रवते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा स्वादुपिंड, त्यालाच की पहा आपण पॅन्क्रिज असे म्हणतो. तर इन्सुलिन हे शरीरातील स्वादुपिंड या अवयवातून ते स्रवते. प्रश्न क्रमांक 37 लोकनायक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांना लोकनायक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38 रांजणगाव येथील अष्टविनायक गणपतीचे नाव काय आहे? तर रांजणगाव येथील पहा अष्टविनायक गणपतीचे नाव हे ऑप्शन क्रमांक 2 महागणपती असं आहे. प्रश्न क्रमांक 29 मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 27 फेब्रुवारी. तर 27 फेब्रुवारी या दिवशी पहा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40 अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 41 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा गंगा डॉल्फिन आहे. प्रश्न क्रमांक 42 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. तर पहा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 44 हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रक्त. तर पहा हेमॅटॉलॉजी हे जे शास्त्र आहे तर ते ब्लड या अभ्यासाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 45 भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्यांशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम होते कलम 370 तर हे पहा जम्मू काश्मीर या राज्यांशी ते संबंधित होते. प्रश्न क्रमांक 46 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय आहे? तर आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 विश्वास एकता बलिदान हे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 47 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गोंदिया. तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ही महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 49 इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर इंटरपोलचे मुख्यालय हे पहा ऑप्शन क्रमांक 3 लिओन. लिओन हे पहा फ्रान्स या देशामध्ये आहे. तर लिओन या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 50 नीलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर नीलक्रांती ही जी आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 मत्स्य उत्पादन यांच्याशी ती संबंधित आहे.